हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक न्यू चॅप्टर स्टडी करणार आहोत. तो आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ज. हा जो चॅप्टरची स्टडी करण्या अगोदर आपल्याला माहीत हवं आहे की वेव्ह म्हणजे काय होते. वेव्हबद्दल आपल्याला माहिती हवं आहे. तर व्हॉट इज वेव्ह? वेव्ह इज ॲन ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू द मीडियम फ्रॉम वन प्लेस टू अनदर. वेव्ह म्हणजे एक ऑसिलेटरी डिस्टर्बन्स असते जो एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसकडे ट्रॅव्हल होते. बरं, ऑसिलेटरी डिस्टर्बन्स म्हणजे काय? तर यासाठी मी एक पार्टिकल कन्सिडर करतो. सपोज आपण एक पार्टिकल कन्सिडर केला. यामध्ये मी ह्या पार्टिकलला फोर्स अप्लाय केला, छोटासा फोर्स अप्लाय केला म्हणजे मी याच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफर केली. एनर्जी ट्रान्सफर केल्यामुळे हा पार्टिकल काय होईल, या टाईपने डिस्टर्ब होईल. म्हणजे हा पार्टिकल या टाईपने मोशन करणे स्टार्ट करेल. म्हणजे ह्या टाईपचे जे मोशन आहे याला आपण टू अँड फ्रो मोशन म्हणतो. तर या टाईपचं जो मोशन आहे याला आपण म्हणतो ऑसिलेटरी मोशन. जो पार्टिकल टू अँड फ्रो मोशन करेल अबाउट इट्स मीन पोझिशन, ही त्याची काय झाली, मीन पोझिशन. ह्या मीन पोझिशनच्या अबाउटमध्ये जो काय पार्टिकल अप अँड डाऊन म्हणजे टू अँड फ्रो मोशन करते त्याला ऑसिलेटरी मोशन म्हणतो. म्हणून या टाईपच्या पार्टिकलच्या डिस्टर्बन्सला आपण म्हणतो ऑसिलेटरी डिस्टर्बन्स. तर हे जे ऑसिलेटरी डिस्टर्बन्स एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसकडे ट्रॅव्हल होतात तेव्हा वेव्ह फॉर्म होते. तेव्हा काय होईल, वेव्ह फॉर्म होते. मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो, त्यामुळे तुम्हाला समजेल की वेव्ह कशी फॉर्म होते. जसं आपण कन्सिडर केला एक स्ट्रिंग, एक मी स्ट्रेच स्ट्रिंग कन्सिडर करतो ज्याचा एक एंड फिक्स्ड आहे आणि एक एंड फ्री एंड आहे. ज्यामध्ये कोणताही स्ट्रिंग जर असेल तर तो स्ट्रिंग पार्टिकलपासून बनलेला असेल. तर याच्यामध्ये हे डॉट्स दिसत आहेत, ग्रीन डॉट्स, याच्यामध्ये जे ग्रीन डॉट्स आहेत किंवा रेड डॉट दिसत आहेत, हे जे डॉट्स म्हणजेच आपण कन्सिडर करू पार्टिकल्स. म्हणजे हे जे स्ट्रिंग बनलेली आहे ही स्ट्रिंग कशी स्ट्रिंग आहे, स्ट्रेच स्ट्रिंग आहे. आणि ह्या स्ट्रेच स्ट्रिंग जी काय आहे हे पार्टिकलपासून बनलेली आहे. बट तुम्हाला इथे दिसत आहे की पार्टिकल तर एकाच ठिकाणी आहे. पार्टिकल एकाच ठिकाणी आहेत म्हणजे याचा अर्थ पार्टिकल रेस्ट पोझिशनमध्ये आहेत. म्हणजे याचा अर्थ ही जी पोझिशन आहे ही पार्टिकलची मीन पोझिशन, ही पार्टिकलची काय असेल, मीन पोझिशन. आता आपण काय म्हटलं की ह्या स्ट्रिंगचा एक एंड तर फिक्स्ड आहे आणि एक एंड कसा आहे, फ्री. तर जो काही तुमचा फ्री एंड आहे त्या फ्री एंडला आपण फोर्स अप्लाय केला. ह्या फ्री एंडवर जर आपण आपल्या हाताने फोर्स अप्लाय केला म्हणजे ह्या रॉडवर आपण फोर्स अप्लाय केला तर हा रॉड काय करेल, आपल्यामधली जे काही एनर्जी म्हणजे आपण जो काही फोर्स अप्लाय केला आहे, फोर्स अप्लाय केला म्हणजे आपण एनर्जी दिला, ती एनर्जी ह्या पहिला जो पार्टिकल आहे हा पहिल्या पार्टिकलला जाईल. म्हणजे हा जो ग्रीन कलरच्या पार्टिकलपर्यंत एनर्जी ट्रान्समिट झाल्यामुळे हा पार्टिकल काय होईल, या टाईपने डिस्टर्ब होईल. हा पार्टिकल डिस्टर्ब झाल्यामुळे त्याची जी एनर्जी आहे त्याची एनर्जी त्या साईडच्या पार्टिकलला लागेल. म्हणजे त्याच्या डिस्टर्बन्समुळे त्याच्या साईडचा पार्टिकल डिस्टर्ब होईल. त्या डिस्टर्बन्समुळे त्याच्या साईडचा पार्टिकल डिस्टर्ब होईल आणि असाच डिस्टर्बन्स समोर ट्रॅव्हल होत जाईल आणि आपली वेव्ह फॉर्म होईल. तर आपण जेव्हा या एका रॉडवर आपण म्हणजे ह्या फ्री एंडला जर फोर्स अप्लाय केला तर तो या टाईपने मोशन करणे स्टार्ट करेल. म्हणजे तुमचे जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स व्हायब्रेट होणे स्टार्ट होतील आणि हे जे व्हायब्रेशन्स आहे म्हणजे हा जसा पहिला पार्टिकल आहे हा आपल्याच पोझिशनवर काय होत आहे, व्हायब्रेट होत आहे. त्याच्यामुळे त्याच्या साईडचा जो पार्टिकल आहे तो पार्टिकल व्हायब्रेट होत आहे आणि असंच हे व्हायब्रेशन समोर ट्रॅव्हल होत आहेत. हे जे व्हायब्रेशन्स म्हणजे जे डिस्टर्बन्स, व्हायब्रेशन्स म्हणजे आपण काय म्हणतो ना, डिस्टर्बन्स जसं समोर ट्रॅव्हल होतील तेव्हा तो जो फेनॉमेना बनेल त्याला म्हणतो आपण वेव्ह. किंवा जो काही फोर्स आपल्याला दिसत आहे, जे डिस्टर्बन्सचा ट्रॅव्हलिंग दिसत आहे त्याला म्हणतो आपण वेव्ह. राईट, लक्षात. बरं, याच्या मधामध्ये तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की यामध्ये बघा पार्टिकल समोर जात आहेत का, नाही.
पार्टिकल्स तर आपल्याच ठिकाणी व्हायब्रेट होत आहेत. म्हणजे पार्टिकल्स सिम्पली आपल्या मीन पोझिशनवर त्याच पोझिशनवर व्हायब्रेट होत आहेत. पार्टिकल समोर नाही जात, तर त्यांची जी एनर्जी म्हणजेच त्यांचं जे डिस्टर्बन्स आहे ते डिस्टर्बन्स समोर जात आहे. डिस्टर्बन्स जे आहे ते डिस्टर्बन्स समोर जात आहेत. डिस्टर्बन्स समोर जात असल्यामुळे एक वेव्ह फॉर्म होईल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की वेव्ह जे आहे ते वेव्ह पार्टिकल्सला कॅरी करत नाही. म्हणजे वेव्ह जे आहे ते पार्टिकलला समोर नेत नाही, तर त्यामध्ये फक्त समोर काय जातात, तर त्या पार्टिकल व्हायब्रेट झाल्यामुळे म्हणजे ते जे पार्टिकल डिस्टर्ब झाल्यामुळे त्यांचं डिस्टर्बन्स ट्रॅव्हल होते आणि एक फॉर्म होते वेव्ह. काय फॉर्म होते? वेव्ह. राहिलं लक्षात? ओके. त्यानंतर काही कॉमन प्रॉपर्टीज आहेत जे आपल्या वेव्हमध्ये किंवा ह्या चॅप्टरची स्टडी करतेवेळी कामात येणार आहेत. तर त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आहे ॲम्प्लिट्यूड. पहिली प्रॉपर्टी आहे तुमची ॲम्प्लिट्यूड. आता ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय होते? ॲम्प्लिट्यूडबद्दल तुम्हाला माहिती आहे, आपण ऑसिलेशन चॅप्टरमध्ये स्टडी केला होती. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय होते? द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ एनी पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ एनी पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड. जसं आपण आता बघितलं, ही जे काही पार्टिकलची होती रेस्ट पोझिशन म्हणजे मीन पोझिशन, यामधून तुमचं पार्टिकल्स व्हायब्रेट होत होतं आणि व्हायब्रेट झाल्यामुळे त्याच्यापासून असे या टाईपची एक वेव्ह तयार होते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की यामध्ये जे काही पार्टिकल्स आहेत, समजा इथे हा पार्टिकल्स आहे, इथे हा पार्टिकल आहे, पार्टिकल्स असतील, आपण याला फोर्स अप्लाय केल्यामुळे हे पार्टिकल डिस्टर्ब होतील. हा पार्टिकल इथपर्यंत डिस्टर्ब झाला, हा पार्टिकल समजा इथपर्यंत डिस्टर्ब झाला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हा पार्टिकल जेव्हा इथपर्यंत डिस्टर्ब होत आहे म्हणजे याचा अर्थ ह्याचा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इथपर्यंत आहे. याच्यापेक्षा वर जाऊ शकेल का? नाही. याच्यापेक्षा वर जाऊ शकणार नाही. तर हा जो मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल आहे यालाच म्हटल्या जाते ॲम्प्लिट्यूड. यालाच काय म्हणतो आपण? ॲम्प्लिट्यूड. म्हणजे हा जो पार्टिकलचा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे याला आपण म्हटलो ॲम्प्लिट्यूड. करायला लक्षात? ओके. त्यानंतर आहे पिरियड. पिरियड ऑफ वेव्ह म्हणजे काय होते? आता पिरियड ऑफ वेव्ह हा तुम्हाला माहिती आहे की जर का समजा जे काही वेव्ह आहे ही वेव्ह मीन पोझिशनपासून स्टार्ट झाल्याच्या नंतर अगेन मीन पोझिशनवर येईपर्यंत जो काही टाईम लागेल, म्हणजे एक कंप्लीट व्हायब्रेशन करण्यासाठी लागणारा जो टाईम आहे त्या टाईमला म्हणतो आपण टाईम पिरियड. त्याला काय म्हणतो आपण? टाईम पिरियड. म्हणजे वेव्ह जी आहे वेव्ह इथून स्टार्ट झाली, वेव्ह इथून स्टार्ट होत आहे म्हणजे याचा अर्थ वेव्ह मीन पोझिशनवरून स्टार्ट झाली आणि त्याच्या मीन पोझिशनवरच येईपर्यंत जो काही टाईम लागेल त्याला म्हणतो आपण वेव्ह. म्हणजे ह्या मीन पोझिशनपासून तर इथे मीन पोझिशनवर येईपर्यंत जो काही फॉर्म होईल त्याला म्हणतो आपण कंप्लीट वन व्हायब्रेशन. आणि ह्या एक कंप्लीट वन व्हायब्रेशन करण्यासाठी जो लागणारा टाईम आहे त्या टाईमला म्हणतो आपण टाईम पिरियड. त्याला काय म्हणतो आपण? टाईम पिरियड. त्यानंतर आहे तुम्हाला फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय होते? द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म्ड बाय अ पार्टिकल पर सेकंड किंवा पर युनिट टाईम. आपण काय म्हणू शकतो? पर सेकंड किंवा पर युनिट टाईम. म्हणजे एखाद्या टाईममध्ये जेवढं काही व्हायब्रेशन्स होतील, म्हणजे जेवढ्या काही वेव्हज तयार होतील, जसं एखादा आपण टाईम घेतला, ह्या टाईममध्ये जेवढ्या काही व्हायब्रेशन्स जेवढ्या काही वेव्ह फॉर्म होत असतील याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. याला काय म्हणतो आपण? फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. बरं लक्षात? जसं आपण ऑसिलेशन चॅप्टरमध्ये फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन पिरियड ऑफ ऑसिलेशन शिकला होता की एक ऑसिलेशन करण्यासाठी लागणारा टाईम म्हणजेच काय होते? टाईम पिरियड ऑफ ऑसिलेशन. तसंच एक कंप्लीट वेव्ह फॉर्म करण्यासाठी जो लागणारा टाईम आहे त्याला म्हणतो आपण पिरियड ऑफ वेव्ह. म्हणजे इथून जेव्हा तुमची वेव्ह स्टार्ट झाली आणि इथेच कंप्लीट झाली, म्हणजे ह्या मेन पोझिशनपासून ह्या इथपर्यंत येईपर्यंत एक कंप्लीट व्हायब्रेशन म्हणजे एक कंप्लीट वेव्ह होतं. आणि ह्या वेव्ह एक कंप्लीट वेव्ह करण्यासाठी जो काही टाईम लागेल त्या टाईमला म्हटल्या जाते पिरियड ऑफ वेव्ह. त्यानंतर ह्या एखाद्या टाईममध्ये जे काही वेव्ह आहे ते नंबर ऑफ वेव्हज म्हणजे किती वेव्ह फॉर्म करत आहे
एखाद्या टाईममध्ये जे काही नंबर ऑफ वेव्ह फॉर्म होत असेल, जे नंबर ऑफ व्हायब्रेशन्स किंवा नंबर ऑफ वेव्ज जे काही डिस्टर्बन्स आहेत ते तयार होत असतील, त्याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. त्याला काय म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. आणि ह्या गोष्टी तुम्हाला माहीत होत्या की ॲम्प्लिट्यूड, पिरियड आणि फ्रिक्वेन्सी काय होते. आता एक नवीन कन्सेप्ट आला आहे वेव्हमध्ये, तो म्हणजे वेव्हलेंथ ऑफ वेव्ह. म्हणजे काय आला? वेव्हलेंथ ऑफ वेव्ह. आता वेव्हलेंथ ऑफ वेव्ह म्हणजे काय होते लक्ष द्या. काय म्हटलं आहे वेव्हलेंथ ऑफ वेव्ह म्हणजे? द वेव्हलेंथ इज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल्स व्हिच आर इन द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. म्हणजे आपण काय म्हणणार की जशी ही वेव्ह आहे, ही वेव्ह इथून स्टार्ट झाली, इथे एंड झाली, म्हणजे एक वेव्ह कंप्लीट झाली. इथून तुमची दुसरी वेव्ह स्टार्ट होईल, ही दुसरी वेव्ह स्टार्ट झाली आणि ही याच ठिकाणी कंप्लीट झाली. म्हणजे दोन वेव्हचा, जसं पहिली जी वेव्ह आहे, जशी रेड वेव्ह जी दिसत आहे, पहिली वेव्हचा स्टार्टिंग पॉईंट मीन पोझिशन, तर एंड पॉईंट मीन पोझिशनच. दुसऱ्या वेव्हचा स्टार्टिंग पॉईंट मीन पोझिशन म्हणजे या ठिकाणचा आणि या ठिकाणचा. तर पहिल्या वेव्हचा स्टार्टिंग पॉईंट आणि दुसऱ्या वेव्हचा स्टार्टिंग पॉईंट याच्या मधामधला जो डिस्टन्स आहे याला म्हटले जाते वेव्हलेंथ. म्हणजे हा जो डिस्टन्स आहे याला म्हणतो आपण वेव्हलेंथ. म्हणजे सरळ सरळ आपण असं म्हणू की एक कंप्लीट वेव्ह ट्रॅव्हल करण्यासाठी जे वेव्ह जेवढा डिस्टन्स कव्हर करेल त्याला आपण म्हणणार वेव्ह. त्याला आपण काय म्हणणार? वेव्ह. जसं यामध्ये बघाल तर इथून तुमची मेन पोझिशन वेव्ह स्टार्ट झाली आणि तुमची वेव्ह कुठे एंड होत आहे? या ठिकाणी एंड होत आहे. वेव्ह आहे की नाही? या वेव्हमध्ये आपली जे काही वेव्ह आहे या ठिकाणून स्टार्ट झाली, म्हणजे मेन पोझिशनवर स्टार्ट झाली आणि या ठिकाणी मेन पोझिशनवर एंड झाली. तर ह्या वेव्हने किती डिस्टन्स कव्हर केला? तर इथपासून हा डिस्टन्स कव्हर केला. तर हा जो काही डिस्टन्स जो ट्रॅव्हल करेल एक कंप्लीट व्हायब्रेशन होण्यासाठी किंवा एक पिरियॉडिक टाईम म्हणजेच एक कंप्लीट व्हायब्रेशन होण्यासाठी तुमची वेव्ह जेवढा काही डिस्टन्स ट्रॅव्हल करेल त्या डिस्टन्सलाच म्हटल्या जाते वेव्हलेंथ ऑफ वेव्ह. त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो? वेव्हलेंथ ऑफ वेव्ह. म्हणजे द डिस्टन्स कवर्ड बाय द वेव्ह इन वन पिरियॉडिक टाईम किंवा वन ऑसिलेशन. द डिस्टन्स कवर्ड बाय wave in one oscillation is called as wavelength of wave. आणि त्याला आपण डिनोट करतो लॅम्बडाने. कशाने डिनोट करतो? लॅम्बडाने. राईट लक्षात? तर हे होती वेव्हलेंथ. एक सिंपल छोटासा कन्सेप्ट आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा की एक कंप्लीट वेव्ह बनण्यासाठी जो काही डिस्टन्स म्हणजे कंप्लीट वेव्ह होण्यासाठी जो काही वेव्ह डिस्टन्स कव्हर करेल, जो डिस्टन्स म्हणजेच होते तुमचं वेव्हलेंथ. काय होते? वेव्हलेंथ. आणि त्याला आपण कशाने डिनोट करतो? लॅम्बडाने. कशाने डिनोट करतो? लॅम्बडाने. ओके, ठीक आहे. त्यानंतर आहे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे काय? द डिस्टन्स कवर्ड बाय अ वेव्ह पर युनिट टाईम. म्हणजे एक कंप्लीट डिस्टन्स होण्यासाठी, म्हणजे एक कंप्लीट वेव्ह होण्यासाठी, त्याला इथून एक वेव्ह स्टार्ट झाली, इथून वेव्ह स्टार्ट झाल्याच्यानंतर इथे एंड झाली, तर एका टाईम पिरियडमध्ये जेवढा काही डिस्टन्स कव्हर करेल तर ही वेव्ह जी आहे ही वेव्ह समोर ट्रॅव्हल होत आहे. ही वेव्ह समोर ट्रॅव्हल होते, ह्या वेव्हला काही ना काही व्हेलॉसिटी असेल. तर जो काही डिस्टन्स कव्हर करेल पर युनिट टाईम म्हणजे एक कंप्लीट टाईममध्ये जेवढा काही डिस्टन्स वेव्ह कव्हर करत आहे किंवा ट्रॅव्हल करत आहे त्यांचा जो काही रेशिओ आहे त्याला म्हटलं जाते व्हेलॉसिटी. त्याला काय म्हणतो आपण? व्हेलॉसिटी. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की द डिस्टन्स कवर्ड बाय वेव्ह पर युनिट टाईम. द डिस्टन्स कवर्ड बाय वेव्ह पर युनिट टाईम म्हणजे काय होते? व्हेलॉसिटी. मग आपल्याला माहीत आहे की व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तर होते डिस्टन्स अपॉन टाईम. काय होते? डिस्टन्स अपॉन टाईम. तर डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम. आता डिस्टन्स अपॉन टाईम हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला जर झाला तर यामध्ये आपल्याला माहीत आहे की आताच म्हटलं आपण की वेव्ह एका टाईममध्ये जेवढा काही डिस्टन्स कव्हर करत असेल त्या डिस्टन्सला तर आपण तर वेव्हलेंथ म्हणतो. डिस्टन्स आपण काय म्हणतो? वेव्हलेंथ. म्हणून इथे आपण डिस्टन्सच्या ठिकाणी काय यूज केला? वेव्हलेंथ पर युनिट टाईम. म्हणजे एक कंप्लीट वेव्ह होण्यासाठी जो लागणारा टाईम आहे त्याला म्हणतो आपण टाईम पिरियड. तर वेव्हलेंथ पर युनिट टाईम म्हणजेच तुमचं काय होईल? व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह. म्हणजे काय होईल? व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह. बट आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की
याला आपण असं लिहू शकतो, वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा डिवाइड बाय टी जो आहे त्याला आपण असं लिहू शकतो 1 डिवायडेड बाय टी इंटू लॅम्बडा लिहू शकतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की V इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय टी इंटू लॅम्बडा लिहू शकतो की नाही. 1 डिवायडेड बाय टी इंटू काय लिहू शकतो आपण, लॅम्बडा. 1 डिवाइड बाय टी इंटू लॅम्बडा लिहिला जर आपण याला, पण आपल्याला हाय माहीत आहे की द रेसिप्रोकल ऑफ अ टाइम पिरियड, द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड म्हणजे काय होते, द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड म्हणजेच तुमचं काय होईल, फ्रिक्वेन्सी ऑफ वेवलेंथ, काय सॉरी फ्रिक्वेन्सी ऑफ वेव. द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड म्हणजे काय होते, फ्रिक्वेन्सी ऑफ वेव. म्हणजे यामध्ये आपण काय लिहिला, व्ही इज इक्वल टू 1 डिवाइड बाय टी इंटू लॅम्बडा हे लिहू शकतो आपण. बरं, या मधामध्ये जो दिसणारा जो काय आहे 1 डिवाइड बाय टी, 1 डिवाइड बाय टी म्हणजे तर आपल्याला माहीत आहे की 1 डिवाइड बाय टी म्हणजे काय होते, तर 1 डिवाइड बाय टी म्हणजे तर फ्रिक्वेन्सी होते. 1 डिवाइड बाय टी म्हणजे काय होते, फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपण ह्या 1 डिवाइड बाय टीच्या ठिकाणी काय लिहू शकतो, सॉरी 1 डिवाइड बाय टीच्या ठिकाणी काय लिहू शकतो, आता ह्या 1 डिवाइड बाय टीच्या ठिकाणी लिहू शकतो आपण फ्रिक्वेन्सी ऑफ वेव म्हणजे एन इंटू काय आहे इथे, लॅम्बडा इंटू काय आहे, लॅम्बडा. तर आपल्याला काय मिळेल, व्हेलॉसिटी ऑफ वेव इज इक्वल टू मिळेल एन लॅम्बडा. व्हेलॉसिटी ऑफ वेव इज इक्वल टू काय मिळेल, एन लॅम्बडा. काय लक्षात, ओके. त्यानंतर आहे फेज. फेज म्हणजे काय होते, आता हा सुद्धा एक ऑसिलेशन झालेलाच टाईप आहे. हा तुम्हाला सुद्धा माहीत आहे की फेज म्हणजे काय होते. जसं एक वेव कन्सिडर केला आपण, काय कन्सिडर केला, वेव. ह्या वेवमध्ये आपण जर बघितला की जे वेव आहे ते वेव या टाईपने ट्रॅव्हल होते, ही झाली वेव. बरं, आपण हाही बघितला की वेव जे आहे ते वेव पार्टिकलच्या डिस्टर्बन्समुळे तयार होते. ही वेव आहे, या टाईपची जी वेव आहे यामध्ये हे जे पार्टिकल आहेत हे पार्टिकल काय होतात, डिस्टर्ब होतात. म्हणून एक काय होते, यांच्या डिस्टर्बन्सपासून वेव तयार होते. तर यांच्या डिस्टर्बन्सपासून जे वेव तयार होत आहे तर यामध्ये बघाल तर हा जसा मी पार्टिकल कन्सिडर केला, हा पार्टिकल तर या ठिकाणी असेल, हा पार्टिकल या ठिकाणी होता. तर या ठिकाणचा पार्टिकलचा डिस्टर्बन्स म्हणजे हा मेन पोझिशनपासून काहीतरी दूर आहे. किंवा मी या ठिकाणी आहे असं समजला, मी हा पार्टिकल कन्सिडर केला. मी हा पार्टिकल जर कन्सिडर करत आहो, म्हणजे समजा मी हा पार्टिकल कन्सिडर केला, तर मला सांगा हा जो काय पार्टिकल आहे, हा पार्टिकलची जी काही पोझिशन आहे कुठपासून, मेन पोझिशनपासून, त्याच्या मेन पोझिशनपासूनची जी काही पोझिशन ऑफ पार्टिकल किंवा स्टेट ऑफ अ पार्टिकल जो आहे त्याला म्हटलं जाते फेज. त्याला काय म्हणतो आपण, फेज. म्हणजे जसं हा पार्टिकल या ठिकाणी असेल, हा पार्टिकल या ठिकाणी राहू शकते असेलच, तर हा जो मेन पोझिशनपासून ज्या पोझिशनवर किंवा ज्या स्टेटवर आहे त्याला आपण म्हणतो फेज. आणि त्यामध्ये जसं मी हा पार्टिकल कन्सिडर केलं होतं, सॉरी जसं मी हा पार्टिकल कन्सिडर केलं होतं या ठिकाणी, हा पार्टिकल मला सांगा, हा पार्टिकल जो आहे हा पार्टिकल काय कुठे असेल, ह्या पार्टिकलची पोझिशन कोणती आहे, या ठिकाणी. म्हणजे हा झाला त्याचा फेज ह्या पार्टिकलचा. हा आपल्याला हाही माहीत आहे की हा मेन पोझिशनपासून हा जो या डिस्टन्सवर हा झाला याचा फेज. आणि यामध्ये बघाल तर हा या ठिकाणी किती अँगल असते, या ठिकाणी तर 90 डिग्री अँगल असते. या ठिकाणी किती अँगल असते, या ठिकाणी तर 180 डिग्री अँगल असते. जर का समजा पार्टिकल आपण या ठिकाणी कन्सिडर केला तर या ठिकाणी जो काही पार्टिकल आहे त्या ठिकाणी पार्टिकलचा जो अँगल आहे तो किती असते, 3π/2 म्हणजे 270 डिग्री असते. किंवा जर मी या ठिकाणचा पार्टिकल कन्सिडर केलो तर हा पार्टिकल जो आहे हा किती असते, 2π. मग किती असेल, 2π. बरोबर आहे. तर हे झालं त्या पार्टिकलची वेगवेगळी पोझिशन. आणि हे जे अँगल्स आहेत ह्या अँगलला म्हटलं जाते फेज अँगल. ह्या अँगलला काय म्हणतो आपण, फेज अँगल. म्हणजे द स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ पार्टिकल इज कॉल्ड फेज. म्हणजे पार्टिकलची जे स्टेट म्हणजेच पोझिशन, पार्टिकलची स्टेट म्हणजे पोझिशन जी आहे त्या पोझिशनला म्हणतो आपण फेज. आणि त्याचा ज्या पोझिशनवर जो काय अँगल असेल कुठून, फ्रॉम मेन पोझिशन. जसं हा जो पार्टिकल आहे ह्या
हा जो पार्टिकल आहे ह्या पार्टिकलमध्ये जसा पार्टिकल ह्या वेव्हमध्ये मी हा पार्टिकल इथे कन्सिडर केला तर ह्या पार्टिकलची जी काही पोझिशन आहे ही पोझिशन म्हणजे 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे हा त्याचा काय झाला फेज अँगल. 90 डिग्री म्हणजे हा काय होईल त्याचा फेज अँगल. याला म्हणतो आपण फेज आणि त्याच्यामधला ज्या पोझिशनचा जो अँगल असेल त्या अँगलला म्हणतो आपण फेज अँगल. अँगलला काय म्हणतो आपण फेज अँगल. त्यानंतर आहे तुम्हाला फेज डिफरन्स काय होते. काय आहे फेज डिफरन्स काय होते. तर यामध्ये बघा फेज डिफरन्स काय होते. द डिफरन्स इन द फेज अँगल ऑफ टू वेव्ज. दोन वेव्हच्या फेज अँगलमधला डिफरन्स म्हणजे होते फेज डिफरन्स. किंवा आपण याला असे म्हणू की द डिफरन्स इन द पोझिशन ऑफ टू वेव्ज. दोन वेव्हच्या पोझिशनच्या मधला म्हणजे दोन वेव्हची जी पोझिशन आहे त्या दोन वेव्हच्या पोझिशनमधला जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सला आपण म्हणतो फेज डिफरन्स. आता तुम्हाला याला असं समजणार नाही. याला आपण थोडा सिम्प्लिफाईड करून बघू. सिम्प्लिफिकेशन बघू तेव्हा तुम्हाला कळेल. बघा ही तुमची वेव्ह आहे. ह्या वेव्हचा मला सांगा स्टार्टिंग पॉईंट जो आहे तो कुठे आहे या ठिकाणी. या ठिकाणी आहे म्हणजे किती आहे तो 0 डिग्रीवर आहे. बरोबर आहे. या ठिकाणी आहे पॉईंट म्हणजे कितीवर आहे 0 डिग्रीवर आहे. म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की ही जी वेव्ह आहे ही वेव्ह स्टार्ट कुठून होत आहे 0 डिग्रीपासून. असंच मी आणखी एक वेव्ह कन्सिडर केला. त्या वेव्हचा स्टार्टिंग पॉईंट मी इथून कन्सिडर करतो. ह्या वेव्ह जी आहे त्या वेव्हचा स्टार्टिंग पॉईंट मी इथून कन्सिडर केला आणि या टाईपची मी दुसरी वेव्ह ड्रॉ केला. आता यामध्ये जर बघाल तर ह्या जी वेव्ह आहे ह्या वेव्हचा स्टार्टिंग पॉईंट कुठून आहे. अरे हा तर 90 डिग्रीपासून आहे. ह्या वेव्हचा स्टार्टिंग पॉईंट 90 पासून आहे आणि ह्या वेव्हचा स्टार्टिंग पॉईंट कुठून झाला 0 डिग्रीपासून. तर ह्या दोन अँगलमध्ये म्हणजे ह्या वेव्हचा जो स्टार्टिंग पॉईंट ह्या वेव्हचा स्टार्टिंग पॉईंट 0 डिग्री, ह्या सेकंड वेव्हचा स्टार्टिंग पॉईंट 90 डिग्री म्हणजे याचा जो फेज अँगल आहे हा फेज अँगल तर 0 डिग्री झाला आणि याचा जो स्टार्टिंग पॉईंट म्हणजे फेज अँगल काय झाला 90 डिग्री. ह्या दोन फेज अँगलच्या मधामधला जो डिफरन्स आहे त्याला म्हणतो आपण फेज डिफरन्स. म्हणजे याचा अर्थ ह्या दोन वेव्हच्या मधामधला जो फेज डिफरन्स आहे तो फेज डिफरन्स किती असेल 90 डिग्री असेल. किती असेल 90 डिग्री. होऊ शकते की एक वेव्ह जी आहे जशी ही एक वेव्ह आहे ही वेव्ह मी या टाईपने ड्रॉ केला की ही वेव्ह या टाईपने येईल. म्हणजे ही वेव्हची जी स्टार्टिंग पॉईंट किती आहे 0 डिग्रीवर. किती आहे 0 डिग्रीवर. त्यानंतर दुसरी जी वेव्ह आहे मी एक आणखी वेव्ह स्टार्ट केला इथून या टाईपने इथून या टाईपने एक वेव्ह स्टार्ट झाली समजा या प्रकारे. या टाईपची जे काही वेव्ह दुसरी स्टार्ट झाली तर मला सांगा ह्या ज्या वेव्ह आहे दुसरी रेड वेव्हचा जो काही स्टार्टिंग पॉईंट होतो कुठे आहे या ठिकाणी. या ठिकाणी आहे म्हणजे किती डिग्रीवर आहे तो 180 डिग्रीवर आहे. ह्या वेव्हचा स्टार्टिंग पॉईंट 180 डिग्री म्हणजे ह्या वेव्हचा जो फेज आहे तो फेज अँगल किती झाला 180 डिग्री आणि ह्या वेव्हचा फेज अँगल किती झाला 0 डिग्री. तर दोन्ही वेव्हचा स्टार्टिंग पॉईंट आहे दोन्ही वेव्हच्या स्टार्टिंग पॉईंटमधला जो फेज डिफरन्स म्हणजे जो फेज अँगलचा डिफरन्स आहे किंवा फेज डिफरन्स आहे तो त्यालाच म्हणतो आपण फेज डिफरन्स. म्हणजे याच्या मधामध्ये अँगल किती 180 डिग्री, याच्या मधामध्ये अँगल 0 डिग्री. ह्या दोघांच्या मधामध्ये फेज अँगल किती आहे म्हणजे कितीचा डिफरन्स आहे 180 डिग्रीचा. म्हणजे पायचा डिफरन्स आहे आणि यालाच म्हटलं जाते हा जो पाय आहे याला म्हणतो आपण फेज डिफरन्स. याला काय म्हणतो आपण फेज डिफरन्स. राहील लक्षात. तर फेज डिफरन्स म्हणजे काय होईल तर फेज डिफरन्स म्हणजे दोन वेव्हच्या मधामधला किंवा दोन वेव्हची जी काही फेज अँगल्स आहेत त्या फेज अँगल्सच्या मधामधला डिफरन्स म्हणजेच तुमचा काय होतं फेज डिफरन्स. काय म्हणतो आपण त्याला फेज डिफरन्स. राहील लक्षात. समजला. ठीक आहे. तर आज ह्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच घेऊ. याच्यानंतरचा पोर्शन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार.